मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तापमानाने 40शी पार केली आहे। त्यामध्ये एकीकडे उन्हाच्या झळा, दुसरीकडे तहान भागवण्यासाठी वणवण करण्याची वेळ मराठवाड्याच्या नागरिकांवर आली आहे। मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या जायकवाडी धरणाने तळ गाठलाय। लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये आश्वासनांची बरसात करणाऱ्या नेत्यांना प्रचाराच्या नादात दुष्काळ या शब्दाचाच विसर पडलाय। पाहूया या दुष्काळाविषयीचा सविस्तर रिपोर्ट। कोपलेला सूर्य आभाळातून आग ओकतोय। धरतीच काय धरतीच्या लेकराच्या शरीरातील थेंब आणि थेंब शोषून घेतोय। जमिनीतून निघणाऱ्या वाफांची झळ सोसत घशाची कोरड शमवण्यासाठी गावातील महिला आणि मुलींची धडपड सुरू आहे। पाण्याची टंचाई आहे। आम्हाला विहिरीवरून पाणी आणावं लागतंय। टँकरचं पाणी काही पुरत नाही। ते 8-15 दिवसात ट्रिप येते टँकरची। घरपट्टी 2 ड्रम भरून देतात, पण तेवढं काही पाणी पुरत नाही। हे आम्ही असं दुपारपर्यंत कधीपर्यंत पाणी न्यावं आणि शेतातले कामं कधी व्हायचे आमचे। आता पाण्याला जायचं, ऊन आलं, जेवण नाही झालं, मम्मी कामाला गेलेली आहे, अभ्यास बी नाही होत, रात्री लेट बी नाही राहते। पाण्याची सोयी पाहिजे आम्हाला। सध्या पाणी टंचाई सगळं हे होते। 8 दिवसानंतर एकदा टँकर येतं, 8 किंवा 10 तर टँकर येतं। तर 8 दिवसानंतर 2 ड्राम भरतात, एका कुटुंबाला 2 ड्राम। तर कोणाचं कुटुंब मोठं असतं, कोणाचं छोटं, कोणतं उमेदवार असो, कोणत्या राजकीय पक्षाचा असो, त्यांना एकच विनंती करतो, पहिले पाण्याची समस्या मिटवा, नंतर मतदानाला या। फुपाटाच्या वाटेवरून तापलेल्या धुळीतून पायपीट करत तळ गाठलेल्या विहिरी, गावात येणाऱ्या पाण्याच्या टँकरच्या आशेवरच त्यांचं जगणं सुरू आहे। पाणी मिळवणं आणि ते काटकसरीने वापरणं त्यांच्या दिनक्रमातील हीच प्राथमिकता आहे। कारण मराठवाड्यात दुष्काळाचं सावट आणखीन गडद झालंय। लोकसभा निवडणुकींच्या वातावरणात मोठी मोठी आश्वासनांची बरसात करणाऱ्या नेत्यांना मात्र हा दुष्काळ काही केल्या दिसेना। त्या संदर्भात नेत्यांच्या तोंडून अक्षरही बाहेर पडत नाहीये। कोणत्या जिल्ह्यात किती टँकर आहेत ते पाहूया। संभाजीनगरमध्ये गावं आहेत 405, वाड्या आहेत 61, तर या ठिकाणी सरकारी टँकर हे 0 आहेत आणि खासगी टँकरची संख्या ही 656 आहे। जालन्यामध्ये गावं आहेत 324, वाड्या आहेत 74, सरकारी टँकरची संख्या आहे 14 आणि खासगी टँकर्स आहेत 461। इथे बीडमध्ये 308 गावं आहेत, 282 वाड्या आहेत, तर सरकारी टँकरची संख्या केवळ 2 आहे आणि खासगी टँकर्स आहेत 380 आहेत। परभणीमध्ये 8 गावं आहेत, 7 वाड्या आहेत, या ठिकाणी सरकारी टँकरची संख्या 0 आहे, तर 12 खासगी टँकर्स आहेत। हिंगोलीमध्ये गावं 0 आहेत, वाड्या 0 आहेत, सरकारी टँकर्स आणि खासगी टँकर सुद्धा 0 आहेत। नांदेडमध्ये 3 गावं आहेत, 13 वाड्या आहेत, या ठिकाणी सरकारी टँकरची संख्या 0 आहे, तर 16 खासगी टँकर्स आहेत। धाराशिवमध्ये 87 गावं आहेत, 0 वाड्या आहेत, सरकारी टँकर्स इकडे नाही आहेत आणि 129 खासगी टँकर्स आहेत। लातूरमध्ये 18 गावं आहेत, 4 वाड्या आहेत, 5 सरकारी टँकर आहेत आणि 16 हे खासगी टँकर्स आहेत। तर एकूण जर महाराष्ट्रात बघितलं तर 1153 गावं आहेत, 441 वाड्या आहेत, सगळे मिळून सरकारी टँकर्स हे 21 आहेत आणि खासगी टँकरची संख्या ही 1670 आहे। पैठणच्या जायकवाडी धरणातून रोज 1.56 दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन होत आहे। मागच्या वर्षी याच दिवसात सुमारे 48% पाणीसाठा असलेल्या धरणात आज मितीला अवघं 6% पाणी उरलंय। त्यामुळे मान्सूनच्या आगमनापर्यंत मृत जलसाठ्यातून पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ओढावली आहे। मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात आता केवळ 6% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यासह संभाजीनगरवर पाणी संकटाचे सावट हे गिरट्या घालत आहे। गेल्या वर्षी याच महिन्यात जायकवाडी प्रकल्पात 48% पाणीसाठा हा शिल्लक होता। मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे खूप कमी प्रमाणात पाणीसाठा जायकवाडीत उरला आहे। आता हा 6% पाणीसाठ्यावर संभाजीनगर वासियांना 1.5 महिने काढावे लागण्याची वेळ आली आहे। असा गंभीर प्रश्न आता संभाजीनगर वासियांना हा उद्भवत आहे। त्यामुळे प्रशासन आता संभाजीनगरकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करते हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। शेतीसह इतर वापरासाठी धरणातून पाणी पुरवठा बंद ठेवून फक्त पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्याची घोषणा झाली आहे। त्यामुळे शेतीतील पिकं सुकली आहेत, कारण पिकांना स्वतःला जगवण्याचा संघर्ष सुरू आहे। धरण बांधल्यापासून म्हणजेच 49 वर्षात 6 वेळा हे धरण 100% भरलंय, तर 13 वेळेला हे निम्म्याहून अधिक भरलंय।
म्हणजे दुष्काळाच्या झळा आणि मराठवाडा हे समीकरण मागच्या अनेक वर्षांपासून आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आणि त्याआधी यंदाच्या दुष्काळात तहान भागवण्यासाठी सरकार नेमकं काय पावलं उचलतंय याकडेच आता मराठवाड्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या. संभाजीनगरमधून सुमित पवारसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.